नाशिकमध्ये सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेनं आत्महत्या केली आहे। तब्बल 7 पानी चिठ्ठी लिहून नवविवाहितेची आत्महत्या आहे। पती, सासू आणि नणदेकडून शारीरिक मानसिक छळ होतोय असं या चिठ्ठीत म्हटलेलं आहे। माहेरच्या लोकांशी फोनवरून गप्पा मारताना चारित्र्यावर संशय घेतल्याचा देखील यात उल्लेख आहे। कौमार्य चाचणीसारखा क्रूर प्रकार केल्याचा चिठ्ठीत उल्लेख करण्यात येतोय। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी महेश महाले यांच्याकडून। महेश, काय घडतंय नाशिकमध्ये? लागवी अगदी खरे, खरं तर अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना घडलेली आहे। नाशिकमध्ये पुन्हा एकदा विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केलेली। ही आत्महत्या केल्याच्या अगोदर तब्बल 7 पानांची जी चिठ्ठी आहे त्या या नवविवाहितेने लिहिलेली आहे आणि यामध्ये सासरच्या मंडळींकडून होणारा त्रास जो आहे तो त्यांनी तिच्यात कथन केलेला आहे। खरं तर नेहा डावरे असं या आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे। 5 महिन्यापूर्वी तिचा विवाह जो आहे तो संतोष पवार यांच्या सोबत झालेला होता आणि विवाहानंतर जर बघितलं तर पती, सासू आणि तिच्या नणंदेकडून विविध कारणांनी शारीरिक आणि मानसिक छळ करण्यास सुरुवात झाली होती आणि माहेरच्या लोकांसोबत फोनवर गप्पा मारते असे सांगून तिला सातत्याने टोमणे मारण्यात येत होते आणि या 7 पानी चिठ्ठीमध्ये तिने धक्कादायक अशी माहिती देखील त्यामध्ये दिलेली आहे। कौमार्य चाचणी सारख्या क्रूर प्रकार जे आहे ते पती आणि नणंदेकडून करण्यात येत असल्याचा चिठ्ठीमध्ये जो उल्लेख आहे तो तिने केलेला आहे आणि हे सगळे लिहून त्यानंतर तिने आत्महत्या केलेली आहे। या संदर्भात आता पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्याची जी कारवाई आहे ती सुरू आहे। मात्र घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी असून खरं तर नवविवाहितेचं आयुष्य या कारणामुळे संपलेलं आहे। खरं तर सासरच्या मंडळींकडून होणारा महेश, या सगळ्या संदर्भात चिठ्ठी लिहिल्यानंतर, कारवाईला सुरुवात झाल्यानंतर संबंधितांवर काय कारवाई होताना दिसतेय? त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे का? काय या सगळ्या संदर्भात काही अपडेट? अगदी खरं आहे लागवी, खरं तर जशी ही घटना घडली त्यानंतर पंचवटी पोलीस ठाण्याकडून विशेष असे पावले उचलण्यात आलेले आहे। सासरच्या मंडळींची चौकशी जी आहे ती करण्यात येत आहे। तसेच माहेरच्या मंडळी जी आहे ते देखील पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशा पद्धतीची जी मागणी ती त्यांच्याकडनं होत आहे आणि या प्रकारची पुढील जी कारवाई आहे ती पोलीस आता करताय आणि संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचं काम देखील आता पोलिसांकडून करण्यात येत आहे। हे जरी असलं तरी मात्र अशा प्रकारचा छळ हा खरं तर विवाहितेंचा होत असतो आणि यामुळे खरं तर नववधूंना अशा प्रकारचे कठोर पावलं उचलावं लागतं आणि त्यांचं जीवन जे आहे ते संपवावं लागतं। अशा प्रकारचे दुर्दैवी प्रकार आता मोठ्या संख्येने घडायला लागले। या चिठ्ठीमध्ये जो खरं तर उल्लेख करण्यात आलाय त्यावर मला खरं तर बोलायचं आहे। कौमार्य चाचणी याविषयी मध्यंतरी महाराष्ट्रात अनेक सामाजिक संघटना असू देत किंवा राज्य पातळीवर सुद्धा प्रयत्न करून या सगळ्याविषयी संताप व्यक्त करण्यात आलेला होता। हे असले क्रूर प्रकार थांबवण्याच्या दृष्टीनं पथकं तयार करण्यात आलेली होती, तरी देखील या लोकांना मात्र कुठलाही धाक उरलेला नाहीये, भीती उरलेली नाहीये असंच दिसतंय। कवळ्या जीवाला, लेकरू केवळ 24 वर्षाचं होतं आणि 24व्या वर्षी जर आयुष्य संपवण्याची वेळ येत असेल तर मग काय म्हणावं? अगदी खरं आहे। खरं तर अशा प्रकारचे जे प्रकार आहेत ते थांबले पाहिजे यासाठी अनेक सामाजिक संघटना देखील पुढे आलेल्या होत्या आणि कौमार्य चाचण्यासारख्या असे जे प्रकार आहे ते या आपल्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये घडू नये यासाठी अनेक सामाजिक संघटनांनी पावले देखील उचललेली होती। तरी पण काही प्रमाणात जर बघितलं असेल तर विशिष्ट काही ठिकाणी असले प्रकार होत असतात। मात्र याला कुठेतरी कायमस्वरूपी आळा बसण्याची देखील मोठ्या प्रमाणात गरज आहे। खरं तर याच्या मागे अनेक संशोधन देखील झालेले आहे, अनेक संघटना पुढे आलेल्या असे प्रकार होऊ नये अंधश्रद्धावाल्यांनी देखील या संदर्भात पावले उचललेली होती। मात्र आता काही प्रमाणात असे प्रकार होत आहेत। अशा क्रूर पद्धतीने कौमार्य चाचण्यासारख्या असे प्रकार करून खरं तर नवविवाहित दाम्पत्य असेल किंवा नवविवाहित वधू असेल त्यांच्याकडनं असे प्रकार करून घेतले जात असताना खरं तर या सुशिक्षित महिला ज्या आहेत त्या या सगळ्या प्रकाराला विरोध देखील करत असल्याचं समोर येतं। मात्र कुठेतरी असा जो होणारा जो त्रास आहे तो असह्य झाल्याने अशी जे पावलं आहे ते खरं तर उचलले जात असल्याचं या ठिकाणी बघायला मिळतंय। निश्चित महेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।